कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली. कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी घेतली ती तुम्हाला शिकवलं. ओके, कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेताना मी तुम्हाला काय शिकवलं होतं? कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेताना बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर लक्षात द्या बरं का, बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काय करायचं असतं? मल्टिप्लाय करायचं असतं. काय करायचं असतं? मल्टिप्लाय करायचं असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हे शिकून झाल्यानंतर याची जी थेरम आहे ती बोर्डच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. IMP थेरम आहे, ती थेरम मी तुम्हाला शिकवणार आहे. माझं आपण ती थेरम शिकणार आहोत. मी थेरम तुम्हाला मी आधी पण शिकवली असती, पण पहा ती थेरम नुसतं थेरम पहा, थेरोटिकल पार्ट तुम्हाला आधीच मी सांगितलं ऍक्च्युअली शिकवायचा असतो, परंतु तो कॉम्प्लिकेशन अजून वाढले असते. म्हणून मी तुम्हाला काय केलं, कंपोजिट फंक्शनचे पहिल्यांदा क्वेश्चन शिकवले की कंपोजिट फंक्शन असतं काय. हे एकदा तुम्हाला आहे ना कधी पण माणूस एक्झाम्पल मधून पटकन कॅच करतो ॲज कम्पेअर्ड टू थेअरी. आता पहा सगळ्यात पहिल्यांदा आपली एक्झाम्पल सगळी कंप्लीट झालेली कंपोजिट फंक्शनची. हाऊ टू फाइंड अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची हे झाल्यानंतर आपल्याला कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची जी मेन इम्पॉर्टंट थेरम आहे ती थेरम आज आपल्याला पाहिजे. ओके, मग आता लक्ष द्या बघा मी सांगितलं थेरम काय समजून घ्या. थेरम काय? थेरम काय बघा, if y is equal to f of if y is equal to f of u is a differential function of u is a differentiable function of u and u is equal to g of x. U is equal to g of x is a differential function of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x. F of g of x is a differential function of x. Is a differential function of x. Then dy by dx. Then dy by dx is equal to dy by du into du by dx. This is the theorem. We have to find the proof. अतिशय सिंपल थेरम आहे. समजून घ्या, पण थेरम व्यवस्थित लिहून घ्या. थेरम मध्ये आपल्याला काय करायचं मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, इफ y is equal to f of is differential function of u and u is equal to g of x is a differential function of x such that the composite function y is equal to f of g of x is a differential function of x. Then dy by dx is equal to dy by du into du by dx. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. अगदी सोपं आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, याचं मी तुम्हाला सगळ्यांचं फोड करून सांगतो बघा. आता पहा y हे u मधलं फंक्शन आहे. y हे कशामधलं फंक्शन आहे? u मधले. म्हणजे जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, y is equal to f of u is a differential function of u. म्हणजे y हे u मधलं फंक्शन आहे. तुम्हाला मी जर बेसिक शिकवलं होतं बघा, y हे u मधलं फंक्शन आहे ना, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढता येते dy by d. लक्ष द्या बघा मला काय म्हणायचं, y हे u मधलं फंक्शन आहे. y हे कशामधलं फंक्शन आहे? u मधले. म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढणार म्हणजे dy by du. हे काय आहे? dy by du. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग लक्षात घ्या, when y is a differential function of u म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढता येते dy by du. ह्या वाक्याचा हा अर्थ समजलं? लक्ष द्या बघा. दुसरं वाक्य पाहिजे पुढे, and u is equal to g of x. And u is equal to g of x is a differential function of x.
म्हणजे u. आता u फंक्शन कोणामधलं आहे? x मधलं. u फंक्शन कोणामधलं आहे? x मधलं फंक्शन. मग u फंक्शन x मधलं फंक्शन आहे ना, मग त्या x ची डेरिव्हेटिव्ह, मग त्या u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढणार मी? x, म्हणजे du by dx. du by dx. ओके, म्हणजे तुम्हाला एक कळलं की ह्या वाक्यावरून मी काय करणार? y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढणार, म्हणजे dy by du. ह्या वाक्यावरून तुम्हाला काय कळलं? मी u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढणार, दॅट इज du by dx. हे झाल्यानंतर मग ऑब्वियसली y हे u मधलं फंक्शन, u हे x मधलं फंक्शन. मग y इज इक्वल टू काय? लक्ष द्या बरं, y इज इक्वल टू काय? f ऑफ y इज इक्वल टू काय? f ऑफ. पुढे u काय? u काय? g ऑफ x. u काय? g ऑफ x. समजून घ्या बरं काय सांगायचं. y इज इक्वल टू f ऑफ u आहे. y इज इक्वल टू काय? f ऑफ u. बरोबर आहे. y हे काय? कुणामधलं फंक्शन आहे? u मधलं. मग इथं काय? y ची व्हॅल्यू काय? dy by du. dy by काय येणार आहे? du. आणि u g ऑफ x आहे ना, म्हणजे इथं काय? du by dx. du by dx. आता y हे u मधलं फंक्शन आहे, u हे g मधलं फंक्शन आहे. याचा अर्थ y हे शेवटी जर कंपोज केलं तर y f ऑफ u आहे. u मधलं फंक्शन. पण f ऑफ u कोण आहे? g ऑफ x. म्हणजे हे काय होणार? f ऑफ g ऑफ x. हे काय आहे? f ऑफ g ऑफ x. असं फंक्शन म्हणणार कंपोज आहे. हे ऍक्च्युअल फंक्शन म्हणणार कंपोज आहे. कळलं का? कारण की y हे u मधलं, u हे x मधलं, g ऑफ x. म्हणजे y f ऑफ u का y f ऑफ g ऑफ x. तर मला ह्या y चे आता मला सांगा, हे y फंक्शन ऍक्च्युअली कुणामधलं झालेलं आहे? x मधलं आलेलं आहे. फायनली शेवटी आतमध्ये. मग y ची डेरिव्हेटिव्ह जर मला विथ रिस्पेक्ट टू x काढायची, dy by dx काढायचं असेल तर मला dy by du पण लागतो. dy by du पण लागतो इनटू du by dx पण. dy by du पण लागतो, du by dx पण. दोनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो? dy by dx, such that the composite function y is equal to f of g of x is differential function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. ओके, सांगा तुम्हाला मी एक्झाम्पल देतो पाहायचं. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. एक्झाम्पल देतो छोटंसं. Find the derivative. Find the derivative. Find the derivative. Find the derivative of sine of 2x plus 3. काय म्हणतो? sin of 2x plus 3. याची डेरिव्हेटिव्ह शोधायची. आपली जी बेसिक मेथड आहे ज्याचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले, त्या मेथडनुसार याचं आन्सर मिळेल. y is equal to काय मानलं मी? sin of 2x plus 3. y is equal to काय? sin 2x plus 3. differentiate with respect to x. काय म्हणतो? differentiate with respect to x म्हणजे काय आलं? dy by dx. differentiate with respect to x काय आलं? dy by dx. what did of sin x? मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात बाहेरच्या फंक्शनची काय घ्यायची? डेरिव्हेटिव्ह. what did of sin x cos x म्हणजे काय ना? cos of 2x plus 3. काय ना? cos of 2x plus 3. बाहेरच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय करायचं? मल्टिप्लाय इनटू dy by dx ऑफ काय होणार सांगा? इनटू dy by dx ऑफ काय होणार? 2x plus 3 इनटू dy by dx ऑफ काय होणार? 2x plus 3 म्हणजे काय होणार? cos of 2x plus 3 इनटू what did of 2x? what did of 2x? 2 आणि 3 ची डेरिव्हेटिव्ह काय होणार? 0 म्हणजे काय होणार? 2 इनटू cos of काय म्हणून? 2x plus 3 हा आला dy by dx. ही काय आली? डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता मला ऍक्च्युअली इथं मी हाच रूल यूज केलाय, पण तुम्हाला तो दिसत नाही मी यूज केलेला आहे. आता तुम्हाला तो यूज करू दाखवतो. हे चेन रूल कसा असतो? याला चेन रूल म्हणतात. याला काय म्हणतो? चेन रूल. याला काय म्हणतो? चेन रूल. आतमध्ये फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असतं ना, याला ऍक्च्युअली चेन रूल म्हणतात. काय म्हणतात? चेन रूल. आता तो यूज कसा करतो? मला याची डेरिव्हेटिव्ह शोधायची. आय वॉन्ट टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस sin of 2x plus 3. मग y is equal to काय बनवणार? sin of काय बनवणार? 2x plus 3. y is equal to काय? sin of 2x plus 3. आता 2x plus 3 ला मी u मानतो. 2x plus 3 ला काय मानतो? u. लेट u is equal to 2x plus 3. मग y become sin u. y become sin. आता y हे फंक्शन कोणामधलं आलंय? u मधलं.
मग y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येणार u डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे dy by dt is equal to dy by dt. What did I sign in cos? What did I sign in cos? इक्वल झालं. ओके. नंतर u कोण आहे 2x plus 3. u कोण आहे मला 2x plus 3. आता u मानलं ना पण 2x plus 3. आता फंक्शन काय म्हणलं मी. आता u हे पुन्हा म्हणलं फंक्शन आहे x मधलं आहे. मग u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करणार x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे du by dx du by dx याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची 2x plus 3 विथ रिस्पेक्ट टू x मग d by dx ऑफ काय ना d by dx ऑफ काय 2x plus 3 पण 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 आणि 3 ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 याचा आन्सर काय आला 2 म्हणजे हा आला du by बोला हा आला du by dx आणि सगळ्यात महत्त्वाचं dy by du is equal to cos u आणि du by dx is equal to 2 आलेलं आहे. मग आता बाय चेन रूल चेन रूल म्हणजेच काय दिस डेरिव्हेटिव्ह और दिस थेरम dy by dx is equal to dy by बोला dy by du into du by dx dy by du का होता cos u into du by dx का होता 2 मग 2 into cos of u ची किंमत काय सांगा बरं u ची किंमत 2x plus 2 this is answer dy by dx ना आपला आन्सर काय तेच म्हणजे चेन रूल यूज करून असं सॉल्व्ह होतो आणि दिस इज पण आपण जास्त चेन रूल यूज करत बसत नाही डायरेक्ट काय घेतो डेरिव्हेटिव्ह सोपं आहे एवढं u वगैरे पुट करायची काही गरज नाही समजतं मी काय म्हणतो एकदा तुम्ही बघून घ्या की चेन रूलने पण सॉल्व्ह केलं नाही आपण जुन्या मेथडने पण सॉल्व्ह केलं बेसिक मेथड त्यामुळे एवढं काय अवघड नाहीये बेसिकच आहे ते समजून घ्या व्यवस्थित समजतं मी काय म्हणतो येतंय लक्षात येतंय ओके आता पहा मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेतो मग तुमच्या अजून लक्षात येईल चांगलं पहा आता पहा आता लक्ष द्या आता y is equal to एक मी एक्झाम्पल घेतो y is equal to log of sin x y is equal to log of sin x ह्याची डेरिव्हेटिव्ह करतो बेसिक मेथड आहे डिफरन्शिएट with respect to x that is dy by dx what is log x 1 upon x म्हणजे 1 upon sin x आणि आतल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून तो शिकलो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे sin x म्हणजे 1 upon sin x what is sin x cos x म्हणजे cos x divided by काय sin x what is cos upon sin that is cot x हा काय आहे cot x आला dy by dx कोण आला तो cot x हे बेसिक मेथड आहे हीच मेथड आपण परीक्षेत पण यूज करतो याचं टेन्शन नाही पण आता चेन रूल नुसार y is equal to y is equal to log of बोला log of काय बोला sin x log of काय sin x आता जे आतलं फंक्शन आहे त्याला u मानत असेल आतल्या फंक्शनला काय म्हणलं असतं u मानायचं असतं म्हणजे sin x ला काय म्हणलं मी u is equal to काय sin x u is equal to काय sin x कुठले u is equal to काय sin मग y become y is equal to log of u मग y हे फंक्शन आता कशाचं बनलं u चं बनलं what is log x 1 upon x differentiate with respect to x u म्हणजे dy by बोला dy by du what is log u 1 upon u what is log u बोला 1 upon u झालं फिनिश ओके नंतर u कोण आहे sin x u कोण आहे sin u हे फंक्शन कोणा मधलं आता x मधलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x differentiate with respect to x that is du by बोला du by dx du by dx मध्ये what is sin x cos x what is sin x cos x हे पण झालं बाय चेन रूल बाय मग बोला बाय चेन रूल dy by dx is equal to dy by बोला du into du by dx dy by du काय dy by du काय 1 upon u काय 1 upon u and du by dx काय cos x
dy बाय dx काय cos x. मग cos x डिवाइड बाय काय आला u, पण u ची ओरिजिनल किंमत काय sin x, म्हणजे cos x अपॉन sin x. What is cos x upon sin x? Cot x. This is dy by dx. दोन्हीचे आन्सर सेम. याचा आन्सर पण त्याचा आन्सर पण फक्त हा चेन रूलचा मी यूज केला, या थेरमचा यूज केला. थेरमचा यूज करून आपल्याला अजिबात डायरेक्ट सोडायचे, आपल्याला डायरेक्ट सोडायचे, पण थेरम पेपरला आल्यानंतर आपल्याला ते आली पाहिजे. समजतं मी काय? दिस इज व्हेरी गम. बघा एकदा प्रोसेस कंपॅरिझन करा, कसे मेथड असतात त्यानुसार आपल्याला ती सॉल्व्ह करायची. ओके, आता आपण थेरमच्या प्रूफला सुरुवात करू. अतिशय सोपं प्रूफ आहे, अतिशय सरळ प्रूफ आहे, काय अवघड नाही, एकदम सोपा असतं. लक्ष द्या. आता प्रूफ कसं सॉल्व्ह करायला डोक्याने सॉल्व्ह करायचं, एकदम बेसिक आयडिया आहे, काही अवघड नाही. आता पहा, if y is equal to f of u, y is equal to f of u, differential function of u, u is equal to g of x is a differential function of x, such that the composite function y is equal to f of g of x is a differential function of x, then dy by dx, then dy by dx is equal to dy by du into du by dx. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रूफ मध्ये पहा, जे प्रूफ आहे आपल्याला त्याकडे लक्ष द्या. कोण तुम्हाला व्हेरिएबल दिसते, y दिसतोय, u दिसतोय, x दिसतोय, y u आणि x. मग त्याचे जे स्मॉल इन्क्रीमेंट आहे का, ठीक आहे, जे व्हेरिएबल दिसतात y u तुमचा x ही व्हेरिएबल आहे तुमची, ही काय व्हेरिएबल, त्याचे काय आहे स्मॉल इन्क्रीमेंट्स. लेट डेल्टा y डेल्टा u आणि डेल्टा x, कारण की त्यांचे मला ती व्हेरिएबल आहे, त्याचे काही स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायचे. विथ स्मॉल इन्क्रीमेंट्स, with the small increments, with the small increments in pura y, comma u and x respectively. Let delta y, delta u and delta x with the small increments in y, u and x respectively. Okay? आता मी एक वाक्य जे तुमच्या थेरम मध्ये आहे ते जसं रिपीट करतो. कोणतं? फर्स्ट वाक्य जसं रिपीट करायचं. y is equal to f of u. Y is equal to f of u is a differentiable function of u. Y is equal to f of u is a differential function of u. याचा अर्थ काय होतो माहिती बाळांनो? याचा अर्थ होतो y हे u मधलं फंक्शन आहे. y हे u मधलं फंक्शन आहे, इज अ डिफरन्शियल फंक्शन. डिफरन्शिएबल म्हणजे काय माहिती का? y हे u मधलं फंक्शन म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह मी विथ रिस्पेक्ट टू u काढू शकतो. म्हणजे मी काय काढू शकतो? dy by du. मी काय काढू शकतो? dy by du. आणि जर डिफरन्शियल फंक्शन असेल ऑलरेडी त्याचं लिमिट निघतं. एव्हरी कंटिन्युअस, आणि ते कंटिन्युअस पण असतं. एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज अ डिफरन्शिएबल. कळतंय का मला काय म्हणायचं? एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज अ डिफरन्शिएबल. त्यानुसार dy by du काय होतं? dy by du is equal to limit delta u tends to 0. डेल्टा हे d आहे, हे डेल्टा आहे, डेल्टा असतो आकडा असतो. डेल्टा u tends to 0, डेल्टा y by डेल्टा u is satisfied. This is equation number 1. का सॅटिस्फाय करतो माहिती का? हे ऑलरेडी दिलेलं आहे. y is equal to f differential function of u. म्हणून ही गोष्ट सॅटिस्फाय करते. म्हणून ही गोष्ट काय करते? सॅटिस्फाय करते. हे काय लक्षात ठेवा. लिमिट जर कंटिन्युअस असेल, फंक्शन कंटिन्युअस असेल, तर लिमिट निघत असेल तरच ते डिफरन्शिएबल असते. म्हणून दिस इज इक्वेशन नंबर 1. लगेच त्याच्या पुढे दुसरं वाक्य म्हणजे अंडरलाइन केलेलं आहे ऑलरेडी. u is equal to g of x. लक्ष द्या बघा. u is equal to g of x. u is equal to g of x is a differential function of x. Is a differentiable is a differential function of is a differential function of x. Is a differential function of x. u is equal to g of x is a differential function of x. याचा अर्थ काय? हे असं डिफरन्शियल फंक्शन, याचा अर्थ याचं सुद्धा लिमिट काय होतं? सॅटिस्फाय. याचा अर्थ u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय म्हणते? x म्हणजे काय म्हणते? du by dx is equal to limit delta x tends to 0 delta u upon delta x. This is equation number 2. This is equation number 2. हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 झालं.
पुढची गोष्ट अशी आहे, हे झाल्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, dy by dx dy by du into du by dx. जे प्रूव्ह करायचं ना ते डेल्टाच्या फॉर्मॅट मध्ये द्यायचं. डेल्टाचे काय घ्यायचं फॉर्मॅट मध्ये समजून घ्या मी काय म्हणतो. लेट आपले dy by dx डेल्टा y by डेल्टा x घ्यायचं. इकडे सुद्धा डेल्टा y by काय घ्यायचं डेल्टा x. याला डेल्टा u ने मल्टिप्लाय करायचं, डेल्टा u ने डिवाइड करायचं. एवढं करू शकतो. हा ह्यांच्या आधार होती डेल्टा u द्यायचा, डेल्टा x इकडे जायचं. म्हणजे डेल्टा y by delta x is equal to delta y by delta u into delta u by delta x. हे पण झालं. हे काय आलं इथपर्यंत आलं. आता काय करायचं, प्रत्येकाला लिमिट द्यायचं. प्रत्येकाला काय द्यायचं, लिमिट द्यायचं ऍज डेल्टा x टेंड्स टू 0. टेक लिमिट. अतिशय सोपं आहे बघा. टेक लिमिट हे मला नाही घ्यायचं बरं, हे असं घ्यायचं डेल्टा y by डेल्टा x घ्यायचं आपण स्वतःहून घ्यायचं. तेव्हा हे पूर्ण आलं स्वतःहून घेतलं आणि त्या डेल्टा u मल्टिप्लाय डेल्टा u काय केलं डिवाइड. टेक लिमिट as delta x tends to 0. Take limit as delta x tends to 0 आणि लिमिट घ्यायचं as delta x tends to 0. प्रत्येकाला लिमिट दिलं तर काय होणार सांगा. समीकरण प्रत्येकाला लिमिट दिलं काय होणार, लिमिट delta x tends to 0 delta y by delta x is equal to limit delta x tends to 0 delta y by delta u into limit delta x tends to 0 काय म्हणू delta u upon delta x इक्वल झालं. आता लक्ष द्या, मला सांग गडबड कुठे आहे, मला सांग गडबड फक्त इथे डेल्टा x tends to 0 इथे खाली डेल्टा x डिनोमिनेटर म्हणजे ओके. इथे डेल्टा x इथे डेल्टा x पण इथे डेल्टा x tends to 0 इथे डेल्टा u इथे काय डेल्टा ऍक्च्युअली इथे काय पाहिजे डेल्टा u tends to 0. पण मला सांगा आपलं फंक्शन काय y is equal to f of g of x. पहिलं फंक्शन y हे फंक्शन कोणामध्ये y is equal to y हे फंक्शन कोणामध्ये u मध्ये आणि u फंक्शन कोणामध्ये x मध्ये. हा असा लाईन आहे म्हणजे ऍक्च्युअली y हा कोणावर डिपेंड आहे u वर, पण u कोणावर डिपेंड आहे x वर. म्हणजे x मध्ये बदल झाला तर तो u मध्ये होणार आहे, u मध्ये बदल झाला तर तो y मध्ये बदल होणार आहे. याचा अर्थ डेल्टा x टेंड्स टू 0 झाला, डेल्टा x टेंड्स टू 0 झाला तर x वर कोण डिपेंड आहे u, म्हणजे डेल्टा u आल्सो टेंड्स टू काय होणार आहे 0. हे काय लक्षात ठेवा काय झालं, कारण की u कोणावर डिपेंड आहे x वर, म्हणजे x 0 होते तर u सुद्धा काय होणार 0 होणार. म्हणजे as डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u आल्सो टेंड्स टू 0. मग आपल्याला इथे चेंज करता येईल म्हणजे काय लिमिट डेल्टा u टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u and limit delta x tends to 0 delta u by delta x. And from equation number 1 and 2 हे दोन्ही आन्सर बघा आपल्याला dy by du by du by dx. and move from 1 and 2 याचा आन्सर काय आपण dy by du डेल्टा आणि d मध्ये फरक आहे प्रॉपर डेरिव्हेटिव्ह आला du by dx आणि इकडे लिमिट delta x tends to 0 delta y by delta x. RHS exist म्हणून LHS also exist. RHS exist झाले LHS सुद्धा काय होतं एक्झिस्ट होती. याचं उत्तर काय आहे dy by dx is equal to काय आहे dy by du into काय आहे du by dx. अशा पद्धतीने हा चेन रूल का होतो, अशा पद्धतीने हा चेन रूल का होतो प्रूव्ह होतो. अतिशय सोपं सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलं, अतिशय सोपं. ओके जसं लिहून घ्या समजून घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने हा चेन रूल तुम्हाला समजून सांगितलेला आहे. मग आता आपली पहिली एक्सरसाइज जी आहे ती संपायला लावून थोडी एक्झाम्पल एक्स्ट्रा आपल्याला सॉल्व्ह करायची होते. ती सॉल्व्ह केल्यानंतर आपली पहिली एक्सरसाइज काय होऊन जाईल संपून जाईल. सोपी एक्सरसाइज होती. ओके मग ती नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही ही थेरमची प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या. नेहमी एक्झामला ही थेरम विचारतात. आपल्याला चार एक थेरम आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे आहे. ओके आता हे सोप्या वगैरे थेरम आहेत, काही अवघड थेरम नाही आहेत. ओके थँक्यू.